नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बऱ्याच व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर बघितलं की जीवामृत कसं तयार करायचं, पण प्रत्यक्षात आपण कधी पाहिलं नव्हतं किंवा केलं नव्हतं कधी, किंवा जैविक शेतीकडे आपण वळलो नव्हतो. पण एक प्रयोग म्हणून आपण एक 2 एकरवर प्रयोग करायचा म्हणून यावर्षी आपण अर्धा एकरमध्ये हरभरा घेतला आहे, अर्धा एकरमध्ये ज्वारी घेतली आणि एक एकरमध्ये गहू घेतला आहे. त्यावर प्रयोग म्हणून आपल्याला जैविक शेतीचा प्रयोग म्हणून आपल्याला एक जैविक खाद किंवा जैविक औषधी वापरून आपल्याला जैविक शेतीसाठी काय लागते आणि काय काय वापरता येईल त्या अनुषंगानं आपण जीवामृत आपल्याला समजण्यात आलं की जैविक शेतीसाठी जीवामृत लागते. त्या अनुषंगानं आपण जीवामृत तयार केलेलं आहे. तर पहिल्या सुरू आपण आज जीवामृत कसं तयार करायचं हे बघितलंय आणि त्याप्रमाणे आपण करतोय. आपला पहिला प्रयोग जीवामृतासाठी आपण घेतलंय 20 किलो शेण गाईचं, आणि त्याच्यानंतर घेतलंय 20 लिटर गोमूत्र गाईचं, देशी गाईचं घेतलेलं आहे. त्यानंतर 2.5 किलो गुळ, त्यापासून पाणी बनवलेलं आहे आपण, आणि 2.5 किलो डाळीचं पीठ, हरभऱ्याची डाळीचं पीठ घेतलंय. तर ह्या सगळ्याच्या मिश्रणातून आपल्याला बनवायचं आहे. हे आपलं पृथ्वीचं स्लरी फिल्टर आहे 1100 लिटरचं. तर याचं आपण ट्यूब लेवलसाठी सर्वात खालच्या थरावर ट्यूब लेवलसाठी 400 लिटर पाण्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे. वरून प्रेशरच्या पाईपनं वरून पाणी टाकलेलं आहे आणि 400 लिटर हे भरून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता मिसळणार आहोत. सर्वप्रथम हे 20 किलोचं शेणाचं जे मिश्रण केलं, शेण आणि पाण्याचं, ते मिश्रण आपण टाकत आहोत. अगोदर टाकलेलं आहे मी, आणि व्हिडिओ जास्ती होईल म्हणून थोडं टाकतोय. शेण टाकलेलं आहे अगोदर. त्यानंतर आपण टाकतोय गुळ, 2.5 किलो गुळाचं पाणी केलेलं आहे. यानंतर आपण टाकतोय, नाही थांब, ते गोमूत्र टाक, गोमूत्र. हे 20 लिटर गोमूत्र आहे. हे 20 लिटर गोमूत्र आपण यामध्ये टाकलेलं आहे. आता यानंतर सर्वात शेवटी डाळीच्या पिठाचं जे मिश्रण केलं आहे, पाणी आणि डाळीचं, ते गाठी गोटी फोडून घेतलेले आहेत आणि ते टाकलेलं आहे स्लरी फिल्टरमध्ये. तर यानंतर आपल्याला त्याच्यानंतर हे 20 लिटर गोमूत्र आणि 10 लिटर 2.5 किलोचं डाळीचं मिश्रण होतं. ते 10 लिटर जवळ 8 लिटर पाण्यामध्ये मिसळलेलं होतं. जवळपास 9-10 लिटर झालेलं होतं. ते टाकलेलं आहे. आणि गुळाचं जे पाण्याचं आणि गुळाचं मिश्रण होतं ते पण टाकलेलं आहे, आणि शेणाचं मिश्रण टाकलेलं आहे. तर आता त्यानंतर आपल्याला पाणी हे फिल्टर पूर्ण टाक भरून घ्यायचे.
भरून टाकू. हे फिल्टर पूर्णपणे आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि हे भरून घेतल्यानंतर आपल्याला हे फिल्टर घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज आपल्याला हे सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळ 6 ते 7 दिवस 2 वेळा क्लॉकवाईज आपल्याला फिरवायचं आहे. टाकून दे मध्ये 2 वेळ 7 दिवस आपल्याला हे मिश्रण ढवळायचं आहे आणि 7 दिवसानंतर आपलं हे मिश्रण तयार होईल. ते आपल्याला आपल्या ड्रीपद्वारे किंवा आपल्याला आपल्या फवाऱ्याद्वारे आपल्याला फवारून घेता येईल किंवा ड्रीपद्वारे आपल्याला देता येईल. आणि किंवा जर समजा आपलं मिनी स्प्रिंकलर असेल तर मिनी स्प्रिंकलर आता माझी अटॅचमेंट अशी केली आहे मी की माझ्या मोटरीला मी एक पाईप जोडून वेल्डिंग करून एक पाईप जोडून फुटबॉललाच एक पाईप जोडून तिथून मी एक छोटी 0ची मोटर या ठिकाणी अटॅच करतो आणि तिथून हे पाणी मी फुटबॉलला देतो मोटरीच्या आणि मी मिनी स्प्रिंकलरद्वारे मी म्हणजे पाण्याद्वारे सोडतो. आणि राहिलेले जे काही 10-20 टाक्याचं असतं किंवा एकरी जे आपल्याला एकरी 10 ते 12 टाक्या बसतात त्या हिशोबाने मी स्लरीचं 800 लिटर तयार होतं याच्यामध्ये. आणि ते 800 लिटर तयार झाल्यानंतर मी 400 लिटर जवळजवळ मी असं 400 ते 500 लिटर असं सोडून देतो आणि 300 लिटर स्टॉक ठेवतो आणि ते स्टॉक राहिलेलं मी फवारणीतून बाकी पिकांना सोडून देतो. म्हणजे हरभरा असेल किंवा गहू असेल किंवा ज्वारीला लागत असेल तिथं त्या बाकी पिकांना सोडून देत असतो. तर बघूया मित्रांनो आपल्याला काय हे स्लरीचं आपण पहिला प्रयोग केलेला आहे. तर आता ह्याच्यानंतर हे आपल्या पिकांना त्याचा काय रिझल्ट येतो हे आपण एक 15 दिवसानंतर किंवा हे 7 दिवसानंतर तयारी स्लरी तयार झाल्यानंतर त्याच्यानंतर एक 5 दिवसानंतर किंवा 4 दिवसानंतर जे आपल्या पिकावर इफेक्ट येईल ते आपण आपल्याला आपल्या पुढच्या व्हिडिओतून दाखवू.